नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंत आपण लाईन आणि शेप्स या दोन घटकांचा अभ्यास केला. काही ऑब्जेक्ट्स बनवले आणि ग्राफिक डिझाईनमध्ये त्या बनवलेल्या ऑब्जेक्ट्सची रचना करत असताना काही बेसिक आणि काही ॲडव्हान्स कमांड्स आपण वापरल्या. ग्राफिक डिझाईनमधील 5 प्रमुख घटकांपैकी टेक्स्ट हा एक घटक आहे. तर आज आपण टेक्स्ट शिकणार आहोत. ग्राफिक डिझाईनमध्ये टेक्स्टचा वापर कसा होतो, टाईप केल्यानंतर त्या टेक्स्टमध्ये किती प्रकारे बदल करता येतो आणि डिझाईनमध्ये त्याचा उपयोग कसा होतो, या गोष्टी आपल्याला आज शिकायच्या आहेत. टेक्स्टचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला अगोदर टेक्स्ट टाईप करून घ्यायला पाहिजे. कोरलड्रॉमध्ये टेक्स्टचे 2 प्रकार आहेत. डिझाईनसाठी महत्त्वाचा प्रकार म्हणजे आर्टिस्टिक टेक्स्ट आणि दुसरा प्रकार पॅरेग्राफ टेक्स्ट. पण सुरुवातीला आपण पॅरेग्राफ टेक्स्टचा अभ्यास करायचा आहे. टायपिंग करताना हे 2 प्रकारचे टेक्स्ट वेगळ्या पद्धतीनं टाईप करावे लागतात. त्यामध्ये आपण पॅरेग्राफ टेक्स्ट कसा टाईप करतात ते बघूया. दोन्ही प्रकारचे टेक्स्ट टाईप करण्यासाठी टूल मात्र एकच आहे, टेक्स्ट टूल. मी टेक्स्ट टूल सिलेक्ट केलं. पेजमध्ये येऊन मी एक फ्रेम ड्रॉ करतो. याला टेक्स्ट फ्रेम म्हणतात आणि यामध्ये जे टायपिंग करायचं असतं त्याला पॅरेग्राफ टेक्स्ट असं म्हणतात. फ्रेम ड्रॉ केली की तुम्ही टायपिंगला सुरुवात करू शकता. अदर थिंग्स. तर हे आपण टेक्स्ट फ्रेममध्ये टाईप केलं. मी पिक टूल घेतो आणि बाजूला कुठेतरी क्लिक करतो. हे झालं पॅरेग्राफ टेक्स्ट. आता आपण आर्टिस्टिक टेक्स्ट कसं टाईप करतात ते बघूया. पुन्हा मी तेच टूल घेतो, टेक्स्ट टूल. या ठिकाणी मी आता क्लिक आणि ड्रॅग करणार नाही, फक्त क्लिक करून सोडणार. एकदा क्लिक करणार आणि टाईप करणार. मी टाईप केलं, पिक टूल घेतो आणि बाजूला कुठेतरी क्लिक करतो. हे झालं आर्टिस्टिक टेक्स्ट. हे आपण टाईप केलं पॅरेग्राफ टेक्स्ट. हे दोन्ही टेक्स्ट टाईप करण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत, त्या तुम्ही समजून घ्या. कारण दोन्ही प्रकारचे टेक्स्ट आपल्याला डिझाईनमध्ये वापरायचे आहेत आणि दोन्ही प्रकारचे टेक्स्ट एडिट करताना आपल्याला वेगवेगळे प्रकार शिकायचे आहेत. आता पॅरेग्राफ टेक्स्ट आणि आर्टिस्टिक टेक्स्ट हे 2 वेगळे प्रकार का आहेत? थोडक्यात सांगतो. ज्या डिझाईनमध्ये जास्त मजकूर असतो, उदाहरणार्थ 100 पानाचं पुस्तक तुम्हाला टाईप करायचं असेल तर तुम्हाला पॅरेग्राफ टेक्स्ट वापरावं लागतं. आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असतं, एखादी जाहिरात बनवायची असते आणि या टेक्स्टला
स्पेशल इफेक्ट्स द्यायचे असतात त्यावेळी तुम्हाला हे आर्टिस्टिक टेक्स्ट वापरावं लागतं. या दोन टेक्स्ट प्रकारामधील फरक समजून घेताना आणखीन एक गोष्ट सांगतो. जरी हा पॅरेग्राफ टेक्स्ट असला आणि जरी हा आर्टिस्टिक टेक्स्ट असला तरीसुद्धा टेक्स्ट एडिट करताना मग तो पॅरेग्राफ टेक्स्ट असू दे किंवा आर्टिस्टिक टेक्स्ट असू दे काही कमांड्स कॉमन आहेत. म्हणजे त्या कमांड्स पॅरेग्राफ टेक्स्टलाही लागू होतात आणि आर्टिस्टिक टेक्स्टलाही लागू होतात. त्या कमांड्स आपण बघायचे आहेत. पण काही कमांड्स असे आहेत की ज्या फक्त पॅरेग्राफ टेक्स्टसाठीच लागू होतात आणि काही कमांड्स अशा आहेत की ज्या फक्त आर्टिस्टिक टेक्स्टसाठीच वापरायच्या असतात. हे टेक्स्ट मी काढून टाकतो आणि पॅरेग्राफ टेक्स्ट फ्रेम सिलेक्ट करतो. टेक्स्ट फ्रेम हा सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे. त्यामुळं ऑब्जेक्टला प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या कॉमन कमांड्स तुम्ही या टेक्स्ट फ्रेमला देऊ शकता. त्यामध्ये या टेक्स्ट फ्रेमची पोझिशन बदलू शकता. या टेक्स्ट फ्रेमचा तुम्ही साईज बदलू शकता. ही टेक्स्ट फ्रेम तुम्ही रोटेट करू शकता आणि या टेक्स्ट फ्रेमची मिरर टेक्स्ट फ्रेम तुम्ही बनवू शकता. ऑब्जेक्टला प्रॉपर्टी बारमधून द्यायच्या ह्या कॉमन कमांड्स आपण शिकलो आहे. आता या टेक्स्ट फ्रेममधील टेक्स्टमध्ये लेआउटच्या दृष्टिकोनातून जे काही बदल करायचे असतात ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. टाईप केलेल्या टेक्स्टमध्ये लेआउटच्या दृष्टीनं जे बदल करायला पाहिजेत त्यामध्ये पहिला विचार केला जातो तो म्हणजे टाईपफेस म्हणजे फॉन्ट. तर आपण फॉन्ट बदलूया. मी प्रॉपर्टी बारमध्ये जातो. तुम्हाला इथं फॉन्ट लिस्ट दिसेल. तिथं क्लिक करा आणि तुमच्या डिझाईनला अनुसरून योग्य वाटेल असा एक फॉन्ट निवडा. मी तर टाइम्स न्यू रोमन सिलेक्ट करतो आणि बाजूला येऊन क्लिक करतो. आपण फॉन्ट बदलला. फॉन्ट बदलल्यानंतर दुसरा महत्त्वाचा विचार केला जातो तो म्हणजे फॉन्ट साईज. बऱ्याचदा असं होतं प्रिंट झाल्यानंतर कळतं की फॉन्ट मोठा झाला आहे किंवा फॉन्ट लहान झाला आहे. हे सर्वांच्या बाबतीत होतं. जे सुरुवातीला डिझायनिंग करतात किंवा शिकत असतात त्यांच्या बाबतीत सुरुवातीला फॉन्ट साईजचा अंदाज चुकतो. त्यामुळं तुम्ही वेगवेगळ्या साईजचे 5-6 पॉईंटपासून ते 30, 40, 50 फॉन्टपर्यंत फॉन्ट साईजपर्यंत तुम्ही टाईप करून त्याची प्रिंट काढून जवळ ठेवा. म्हणजे डिझाईन करताना तुम्ही जो टाईप केलेला टेक्स्ट असतो तो नेमका किती साईजला घ्यायला पाहिजे ह्याची तुम्हाला कल्पना येईल. तर आपण फॉन्ट साईज बदलूया. मी टेक्स्ट फ्रेम सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये जातो. फॉन्ट लिस्टच्या बाजूलाच तुम्हाला फॉन्ट साईज आहे. तुम्ही डिझाईनच्या जागेचा विचार करून आणि तो वाचता यावा इतपत किंवा तुम्ही काढून ठेवलेल्या प्रिंटचा रेफरन्स घेऊन तुम्ही इथं फॉन्ट साईज निवडू शकता. इथे मी सिलेक्ट करतो 9 पॉईंट. मी बाजूला क्लिक करतो.
आपण फॉन्टचा साईज बदलला. इथं लक्षात घ्या, आपण पिक टूलनं टेक्स्ट फ्रेम सिलेक्ट केले. त्यामुळं आपण टेक्स्टला ज्या कमांड्स देतो किंवा त्यामध्ये बदल करतो ते बदल ह्या टेक्स्ट फ्रेममधील संपूर्ण टेक्स्टला ॲप्लाय होतात. फॉन्ट साईजनंतर फॉन्ट स्टाईल बदलायची असते. प्रॉपर्टी बारमध्ये जाऊन तुम्ही बोल्ड किंवा इटॅलिक किंवा अंडरलाईन यापैकी कोणतीही स्टाईल देऊ शकता. जर तुम्हाला स्टाईल नको असेल तर नका देऊ. मी बाजूला क्लिक करतो. टेक्स्टमध्ये बदल करताना चौथा महत्त्वाचा प्रकार म्हणजे अलाइनमेंट. टेक्स्ट अलाइनमेंट. मी टेक्स्ट फ्रेम सिलेक्ट केली. प्रॉपर्टी बारमध्ये जातो आणि इथे तुम्हाला अलाइनमेंट बटन आहे. तुम्ही तिथे क्लिक करा. त्यामध्ये लेफ्ट, सेंटर, राईट, फुल जस्टिफाय आणि फोर्स जस्टिफाय असे अलाइनमेंटचे प्रकार आहेत. मी सिलेक्ट करतो फुल जस्टिफाय. टायपिंग झाल्यानंतर टेक्स्टमध्ये जे प्राथमिक बदल केले जातात ते बदल आपण बघितले. त्यामध्ये फॉन्ट बदलला, त्यानंतर फॉन्टचा साईज बदलला, फॉन्ट स्टाईल काय असते ते बघितलं आणि टेक्स्टची अलाइनमेंट केली. आता हे 4 बदल केल्यानंतर लेआउटच्या दृष्टीनं त्यामध्ये आणखीन काही बदल करायचे असतात. त्यासाठी टेक्स्ट फ्रेम मी सिलेक्ट करतो. मेनू बारमध्ये जातो आणि टेक्स्टमध्ये टेक्स्ट प्रॉपर्टीज सिलेक्ट करतो. टेक्स्ट प्रॉपर्टीज डायलॉग बॉक्स ओपन झाला. हा डायलॉग बॉक्स तुम्ही प्रॉपर्टी बारमधूनही ओपन करू शकता किंवा कंट्रोल टी करून ओपन करू शकता. टेक्स्टला प्रॉपर्टी बारमधून आपण ज्या कॉमन कमांड्स देतो त्या कमांड्स आपण इथूनही देऊ शकतो. पण या डायलॉग बॉक्समधून आपल्याला इतर कोणत्या कमांड्स देता येतात ते बघूया. यामध्ये मी इथं बघा पॅरेग्राफमध्ये फर्स्ट लाईन इंडेंट म्हणजे पॅरेग्राफच्या सुरुवातीला तुम्हाला किती अंतर पाहिजे. मी इथं 15 mm टाईप करतो आणि एंटर करतो. इथं बघा प्रत्येक पॅरेग्राफच्या सुरुवातीला 15 mm अंतर आलं. नंतर लेफ्ट लाईन इंडेंट आणि राईट लाईन इंडेंट म्हणजे फ्रेमपासून तुम्हाला टेक्स्ट किती अंतरावर पाहिजे. इथे मी 5 mm करतो, एंटर करतो. डाव्या बाजूला हे 5 mm अंतर आलं. आता मला उजव्या बाजूला सुद्धा पाहिजे तर मी इथं 5 mm करतो, 5 mm आणि एंटर. म्हणजे टेक्स्ट फ्रेमच्या दोन्ही बाजूला 5-5 mm अंतर आपण ठेवलं आणि प्रत्येक पॅरेग्राफच्या सुरुवातीला 15 mm. आता इथं बघा लाईन स्पेसिंग. 2 लाईनमध्ये किती अंतर पाहिजे, किती टक्के, अक्षराच्या उंचीच्या किती टक्के. मी तर 120 करतो आणि एंटर करतो. आता बघा 2 लाईनमध्ये अंतर 120 झालं, पण 2 पॅरेग्राफमध्ये अंतर आहे तेवढंच राहिलं. जर मी 2 लाईनमधलं अंतर वाढवले तर मला 2 पॅरेग्राफमधील अंतरही
वाढवायला पाहिजे. आणि अर्थातच 2 पॅरेग्राफमधील अंतर हे 2 लाईनमधल्या अंतरापेक्षा जास्त पाहिजे. 2 लाईनमध्ये अंतर आपण ठेवलं 120%. आपण 2 पॅरेग्राफमध्ये अंतर ठेवूया 130%. म्हणजे पॅरेग्राफ 2 पॅरेग्राफमधील फरक लक्षात येईल. वाटल्यास ते आणखीन आपण थोडं जास्त ठेवूया 140 करूया. तर या गोष्टी ग्राफिक डिझाईनमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. मजकूर वाचता यायला पाहिजे, तो स्पष्ट दिसला पाहिजे. 2 पॅरेग्राफमध्ये योग्य अंतर असलं पाहिजे. हा सारा विचार डिझाईनमध्ये टेक्स्टची रचना करताना करावा लागतो. आता 2 लाईनमध्ये झालं, 2 पॅरेग्राफमध्ये झालं. आता आपण 2 शब्दामध्ये आणि 2 अक्षरामध्ये सुद्धा अंतर ठेवू शकतो. इथं खाली बघा, कॅरेक्टर स्पेसिंग म्हणजे 2 अक्षरामध्ये डिफॉल्ट 0 असतं, ते आपण 10 जरी केलं तर चालेल. म्हणजे ते शब्द तुम्हाला व्यवस्थित वाचता येतील. 2 शब्दामधलं अंतर ते सुद्धा आपण थोडं वाढवू शकतो. ते आपण करूया 110. तुम्ही मासिक वर्तमानपत्र जर वाचत असाल किंवा त्यामध्ये काही जाहिराती बघितल्या असतील तर तिथं तुम्ही एक गोष्ट नक्कीच बघितली असेल, ती म्हणजे तिथं जे टेक्स्ट असतं त्या टेक्स्टमधील पहिल्या पॅरेग्राफमधील पहिल्या कॅरेक्टरचा साईज मोठा केलेला असतो. तो एक डिझाईनचाच पार्ट आहे. तर ते कसं करतात बघूया. त्यासाठी मी टेक्स्ट टूल सिलेक्ट करतो. पहिल्या पॅरेग्राफवर मी कुठेही एका ठिकाणी क्लिक करतो आणि इथं ड्रॉप कॅप्सवर क्लिक करतो. हे बघा, पहिलं कॅरेक्टर मोठं झालं, त्याची उंची 3 ओळी इतकी झाली. पण मला इथं ती 2 ओळीची पाहिजे. तर त्यासाठी मी ड्रॉप कॅप्सच्या पुढे ड्रॉप कॅप सेटिंग आहे, तिथं जाऊन तुम्ही नंबर ऑफ लाईन्स ड्रॉप्ड तिथं ती संख्या कमी करू शकता आणि ओके करा. आता ती 2 ओळीच्या उंची इतकी त्या पहिल्या कॅरेक्टरची उंची झाली. टेक्स्टमधील एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या वाक्याला जर तुम्हाला महत्त्व द्यायचं असेल तर तेवढाच शब्द किंवा तेवढंच वाक्य तुम्ही बोल्ड करू शकता. ते कसं ते बघूया. मी इथं हे वाक्य सिलेक्ट करतो किंवा नुसतं व्हॉट इज ग्राफिक डिझाईन आणि या वाक्याला आपण बोल्ड करूया. डायलॉग बॉक्समध्ये इथं नॉर्मलच्या ठिकाणी तुम्ही बोल्ड करा, म्हणजे ते तेवढंच वाक्य बोल्ड होईल. तुम्ही त्याचा कलरही बदलू शकता. तुम्ही इथं त्याचा कलर मी रेड करतो, पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. टायपिंग करणं हे एक कॉमन वर्क आहे, पण टायपिंग झालेलं टेक्स्ट जेव्हा आपण डिझाईनमध्ये बसवतो तेव्हा त्यामध्ये अनेक प्रकारचे बदल करावे लागतात. तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण टेक्स्ट टाईप केलं होतं, सुरुवातीला आपण जे टायपिंग केलं होतं ते कसं होतं आणि आता ते कसं दिसतं. तुम्ही तर बघू शकता. जेव्हा आपण टायपिंग केलं सुरुवातीला तेव्हा ते टेक्स्ट असं दिसत होतं आणि आत्ता ते टेक्स्ट
असं दिसतं. हे टेक्स्ट आता सिंगल कॉलममध्ये मला ते 2 कॉलममध्ये बसवायचं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे ते आता आपण बघूया. मी टेक्स्ट फ्रेम सिलेक्ट करतो. डायलॉग बॉक्समध्ये पॅरेग्राफमध्ये येतो आणि तिथं फर्स्ट लाईन इंडेंट 0 करतो. लेफ्ट लाईन इंडेंट 0 करतो आणि राईट लाईन इंडेंटसुद्धा 0 करतो. म्हणजे मला हे टेक्स्ट फ्रेम टू फ्रेम मिळेल. आता मी डायलॉग बॉक्समध्ये थोडं खाली जातो आणि या ठिकाणी कॉलम्स आहेत. नंबर ऑफ कॉलम्स इथे मी 2 करतो. तुम्हाला जेवढे कॉलम्स हवे असतील तेवढे तुम्ही इथं टाईप करू शकता. तेच टेक्स्ट तुम्हाला 2 कॉलममध्ये डिवाईड झालेलं दिसेल. पण 2 कॉलममध्ये अंतर थोडं जास्त वाटते, ते आपल्याला कमी केलं पाहिजे. त्यासाठी मी पुन्हा कॉलम्समध्ये येतो. कॉलमच्या पुढे इथं सेटिंग्ज आहे, तिथं क्लिक करतो. कॉलम सेटिंगमध्ये तुम्हाला नंबर ऑफ कॉलम्स दिसतात. विड्थ आणि गटर. गटर म्हणजे 2 कॉलममधलं अंतर. इथे मी सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी मी टाईप करतो 5. विड्थमध्ये जी काय डिफॉल्ट येईल ती राहू दे. तर 2 कॉलममध्ये 5 mm अंतर तुम्हाला इथं दिसेल. मी ओके करतो. मासिक वर्तमानपत्र यामध्ये जे टेक्स्ट असतं त्याची मांडणी अशी कॉलममध्ये केलेली असते. तर आज आपण टायपिंग केलेल्या पॅरेग्राफ टेक्स्टमध्ये ग्राफिक डिझाईनच्या दृष्टिकोनातून किती प्रकारे बदल करता येतो ते बघितलं. उद्या आर्टिस्टिक टेक्स्ट म्हणजे काय आणि आर्टिस्टिक टेक्स्टचा ग्राफिक डिझाईनमध्ये कसा उपयोग होतो ते बघूया. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू. तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.